कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अचानक अशी कशी त्यांनी मीटिंग डिक्लेअर केली? आम्ही तुम्हारी तब्येत ठीक नाहीये, आम्ही पण तिथे नाही आहोत। बर, ठीक है। अच्छा नीरज, एक मिनट साहिल, मैं तुमसे बाद में बात करती हूँ। नीरज अब भी आया है, मैं उससे बात करती हूँ और तुम्हें बता देती हूँ, ठीक है? सॉरी नीरज, मी तुला असं अचानक बोलावलं। ऍक्च्युली आपल्याला मुंबईला लवकरात लवकर जायला हवं। इथे जास्त दिवस आपल्याला रेंगाळता येणार नाही। का? काय झालं? ऑल गुड? अरे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने जनरल बॉडी मीटिंग कॉल केली आहे, सो आपल्याला तिकडे लवकरात लवकर हजर राहावं लागेल। हो, मग यू कॅन गो अहेड। माझं काय काम तिथे? बेटा, तू पण मेंबर आहे, विसरलायस का? आणि तुझी आत्या पण येणार आहे, आणि आपण दोघं तिथे जाणार नाही तर ते बरं दिसणार नाही ना। सो प्लीज। ओके। इकडे राहून मला माझा हेतू पूर्ण करता येणार नाही, आणि त्या चारूनी काल केलेली गडबड बघता इकडे राहण्याची रिस्क मी घेऊ शकत नाही। हे घे श्रीनू, अरे हे खूप मस्त मॉडेल आहे, आत्ताच लॉन्च झालंय। अरे असा फोन या नांदिवलीत कोणाकडेच नसेल, घे ना। हे बघ चारू, मला पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न करू नकोस। मी विकाऊ नाहीये, मी पैशाने नाही प्रेमाने आपलासा होणारा माणूस आहे। त्यामुळे तुझे हे घाणेरडे प्रयत्न आहे ना, थांबव प्लीज। आणि माझं प्रेम मिळवण्याची तुझी कुवत नाहीये, कारण त्यासाठी ना मनाची श्रीमंती लागते, जी तुझ्याकडे 1% सुद्धा नाहीये। बरं, तू म्हणत असशील तर मीही बघते। एक दिवस तू आपणहून माझ्याशी लग्न करायला तयार होशील, हे चॅलेंज आहे माझं। तुझं हे स्वप्न या जन्मात काय पुढच्या कुठल्याही जन्मात पूर्ण होणार नाही। हे माझं चॅलेंज आहे। तुझा मोबाईल नकोय मला, मी माझा मोबाईल कसाही रिपेअर करून घेईन आणि तुझं खोटं सगळ्यांसमोर आणेन। तू नीरजच्या आईकडे का गेली होतीस याचं आम्हाला पटेल असं स्पष्टीकरण अजूनही दिलं नाहीयेस। श्रीनू, तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही, आत्ता नाही, आणि उद्या आपलं लग्न झालं तरी सुद्धा नाही। चारू, हा पण हेच जर तू प्रेमाने विचारलं असतंस ना चारू, तर तुला नक्की सांगितलं असतं मी। श्रीनू, चारू लांब हो। श्रीनू, तुझं काय करू रे मी? चारू, तुझं कितीही राग आला ना तरी तुझ्यावर प्रेमच करावं असं वाटतं। चारू, तुला तुला कळत नाही त्याचं काय करायचं? तुला दिसत नाही का माझं प्रेम? चारू, तुला तुला खरंच दिसत नाहीये? चारू, चारू। आई, दादा, मी 1-2 दिवसात खरंच मुंबईला जाणार आहोत। काय नीरज सरांचं काम आहे तिथे आणि त्यासाठी आम्हाला जावंच लागेल। आई येतात आमच्यासोबत। पण अजून काही दिवस जर तुमका उमा, आपल्याला किती वाटत असली की आपली मुलगी कायम आपल्या घरी राहावी, तरी पण निशीचा आता स्वतःचा सासरा, तिला जावं लागेलच।
मेघनात एक विनंती होती. आमच्या निशीला तुमची लेक म्हणून जपा. हे बघा दादा, उमाताई, तुम्ही आता निशीची काळजी करू नका. आता ती आमची सुद्धा लेक आहे. आणि तिकडे गेल्यावर तिच्या बॅडमिंटनला तिकडे खूप स्कोप आहे. इकडे राहून तिला त्यात जास्त नाव कमवता येणार नाही. आणि इकडे तुम्ही खूप अडचणीत होता म्हणून हिचा पाय निघत नव्हता इथून. म्हणून आम्ही सुद्धा जायचं टाळत होतो. पण आता इथे जास्त वेळ नाही थांबता येणार. आम्हाला जावंच लागेल. खरं आहे तुमचं मेघनात. म्हणजे आता एकाच्या सासरी एक दिवस जावं लागणारच ना. होय निशी. अगं तुझं पुढचं आयुष्य हा, तुझो आपलो संसार हा, आणि ता तुमका घडबुकच वया. तुमच्या प्रगतीच्या आड नाही येणार आम्ही. खुशाल जा. पण हा जाण्याआधी एकदा थोरल्या घरात सगळ्यांका भेटून जा. अगदी मनातलं बोललात ताई. मी सुद्धा हेच सुचवणार होते तिला. नीरज पण जाईल तिच्या बरोबर. दोघं जाऊन येतील. चला येतो आम्ही. चला. या. हो. निशी, डोंट वरी. मावशी आणि दादांसोबत मी आहे इथे. तू असताना कसली काळजी. तू पण तर लेक आहेस ना त्यांची. श्रीनू, काय रे, काय झालं? नाही काय नाही. बंधू, बंधू, काय 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 झालं काय? हा, काय नाही भाऊजी, ते भाताची लावणी करूची आहे ना. हा मग आणि नेहमीच्या माणसांका बघू गेले होते. पण कोणी येऊ तयार नाही. तयार नाही. अच्छा मग जनरल आहे. टेन्शन नाही घ्यायचं. मी आहे ना, मी करतो सगळं व्यवस्थित आहे. बंधू, डोंट बी नर्वस, टेक करवाच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.